सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीचे। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सद्गुरुदेवांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 2 मधील 91 क्रमांकांच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत। काल आपण चिंतन करत असताना या श्लोकावर आपण चिंतन केलं, अशोचान्यनो शोचस्त्वं प्रज्ञा बाधांश भाषसे गतासून शनान शोचिंती पंडिताः। आणि ज्या पद्धतीने भगवंत अर्जुनाला या श्लोकापासून उपदेश करत आहे आणि भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे की जी गोष्ट अशोच आहे, ज्या गोष्टीविषयी शोक करणं योग्य नाही ती गोष्ट तू करत आहे, ज्या गोष्टीविषयी रडणं योग्य नाही त्या गोष्टीविषयी तू रडत आहे। आणि अशा पद्धतीने बऱ्याच पद्धतीने आपण काल चिंतन केलं। आज आपण विश्वमाऊली ज्ञानोबर आहे त्याच्यावर काय चिंतन करतात ते बघू। मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीचे। भगवंत म्हणतात, अरे तू मध्येच युद्ध सोडून भलतेच आरंभले आहेस। काय? तू मध्यंतरीच हे युद्ध सोडून भलतेच आरंभले आहेस। आज आम्ही हे आश्चर्य पाहत आहोत। अरे तू योद्धा आहे आणि अर्जुना युद्ध करणं हा तुझा धर्म आहे। ज्याचा जो धर्म असतो त्याने त्या धर्माचं पालन करायचं असेल करायचं असतं। आणि पुढे सांगितलेच आहे गीतेमध्ये, स्वधर्म हा सर्वश्रेष्ठ आहे। मग त्याचा कुठलाही धर्म असेल, धर्म म्हणजे जात नव्हे, धर्म म्हणजे त्याचं जे काही काम असेल त्याने ते काम योग्य पद्धतीने करावं। योग्य पद्धतीने म्हणजे काय? एखादा शिक्षक असेल तर त्याने योग्य पद्धतीने मुलांना शिकवणे हा त्याचा झाला धर्म। एखादा मजूर असेल, तो शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेला, त्याने योग्य पद्धतीने मन लावून काम करणे हा झाला त्याचा धर्म। एखादा नोकर असेल, त्याने आपल्या मालकाच्या विषयी एकनिष्ठ राहून योग्य पद्धतीने काम करणं हा झाला त्याचा धर्म। क्षत्रियाने युद्धामध्ये लढणं हा झाला त्यांचा धर्म। ब्राह्मणाने नित्य संध्या करणे, त्यानंतर वेद अध्ययन पारायण करणे, पूजा अर्चना करणे हा झाला ब्राह्मणाचा धर्म। मग प्रत्येकाला जो त्यांच्याकडे जबाबदारी आहे, जो धर्म त्यांचा आहे, त्याने त्या धर्माचं पालन करायचं असतं। आणि अर्जुन जो आहे तो अर्जुन या ठिकाणी त्यांनी युद्ध करणं हा त्यांचा धर्म असताना सुद्धा त्यांनी युद्धातून सपशेल माघार घेतलेली आपल्याला दिसून येते। कारण हा जो अर्जुन आहे, हा अर्जुन आता लढण्यासाठी तयार नाही, अर्जुन लढायला तयार नाही। म्हणून भगवंत म्हणतात की तू मध्येच युद्ध सोडून भलतेच आरंभले आहेस। कारण अर्जुन जो आहे तो अर्जुन कशासाठी आला? तर युद्ध करण्यासाठी आला होता। युद्ध करण्यासाठी आलेला असता अर्जुनाने युद्ध तर सोडून दिलंच, परंतु मधात काहीतरी वेगळंच काढलं। वेगळंच काढलं म्हणजे काय काढलं?
याच अर्जुनाने हे माझे स्वजन आहे, हे माझे, मी यांच्यासोबत लढणार नाही, हे माझे गुरु आहे, हे माझे हे माझे भीष्म पितामह आहे, अशा पद्धतीने काय केलं की यांच्यासोबत मला लढू शकत नाही, मी भिक्षाटन करील, मी हिमालयामध्ये जाईल, अशा पद्धतीचा अर्जुन जे बोलत आहे. म्हणून भगवंत सांगतात तू हे मध्ये भलतेच आरंभले आहेस. पुढे सांगतात तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनवे ते न सांडसी, आणि शिकू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तू जाणता तरी म्हणविसी, स्वतःला काय म्हणतो जाणता. जाणता म्हणजे मी जाणणार आहे, मी हुशार आहे, मी ज्ञानी आहे असा म्हणणारा. अरे एखादा व्यक्ती असतो की तो स्वतःला खूप ज्ञानी समजून घेतो, पण एखादा जरी आपल्या ज्ञानाची उहापोह करत असेल की मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, अरे एवढंच नाही तर एखादा हे सुद्धा म्हणत असेल की मी आत्मज्ञानी आहे, मला आत्मज्ञान झालेलं आहे, तर हे समजा असं समजायचं की त्याच्याकडे काहीच नाही. जो स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की मी ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, तो समजायचा काहीच नाही. कारण जो ब्रह्मज्ञानी आहे तो कधीही सांगत नाही की मी ब्रह्मज्ञानी आहे. जो आत्मज्ञानी आहे तो कधीही सांगत नाही की मी आत्मज्ञानी आहे. अरे एक वेळेस एका महाराजांची मी पोस्ट वाचली आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की आत्मसाक्षात्कार दिवस. अरे आत्मसाक्षात्कार एका दिवसानं होत असतो का? की बसले ध्यानाला झाला आत्मसाक्षात्कार, झाला आत्म्याचं ज्ञान? नाही. अरे आत्मसाक्षात्कार हा दृढ निश्चयाने होत असतो. श्रवण करायचं, श्रवण केल्यानंतर मनन करायचं, मनन केल्यानंतर निधिध्यासन करायचं, आणि निधिध्यासनांती ज्यावेळेस दृढ निश्चय होतो, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. काय? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीच्या निश्चयाच्या द्वारे आत्मज्ञान होत असतो, आत्मज्ञान होत असते. आणि एक महाराजांनी पोस्ट टाकलेत की मला हा आत्मज्ञान दिवस मी साजरा करत आहे. म्हणून आत्मज्ञान दिवस असा काही ठरलेला नाही की या दिवशीच मला आत्मज्ञान झालं म्हणून. तर सांगायचं तात्पर्य, जे स्वतःला खूप मोठे ज्ञानी समजतात, मी पंडित आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, अरे या जगामध्ये कितीही मोठा ज्ञानी, कितीही मोठा पंडित, कितीही मोठा शब्द पंडित असला तरी त्याचं ज्ञान या जगामध्ये फार थोडं आहे, फार थोडं. थोडं म्हणजे काय? अरे जसं समुद्र आहे, समुद्रामध्ये गेल्यानंतर किती विशाल समुद्र तुम्हाला दिसतो, आणि त्या विशाल अशा अफाट समुद्ररूपी ज्ञानामध्ये आपण कुठे आहे? आपण कुठेच लागत नाही. पण तरीही स्वतःला पंडित समजणं, स्वतःला ज्ञानी समजणं, आणि ज्ञानी समजून लोकांना उपदेशक म्हणून उपदेश करणं. अरे उपदेशक म्हणून तुम्ही उपदेश करू नका. तुम्हाला उपदेश करायचा आहे तर हे संतांनी जे सांगितलं आहे ते संतांचं वाक्य हे तुमच्या जगासमोर मांडा. की संतांनी, माऊलीने असे सांगितलं आहे, तुकाराम महाराजांना असे सांगितलं आहे, मी असं म्हणतो हे सांगू नका. तुमचं ऐकायला कोणी तयार नाही, तुमचं ऐकण्यासाठी कोणी बसलेलं नाही. अरे विश्वमाऊली ज्ञानोबरायाने आपल्यासाठी जी ग्रंथ सांगितला आहे तो ग्रंथ लोकांना तुम्ही सांगा. अरे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जो ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिला तो तुम्ही लोकांना सांगा. अरे हरिपाठासारखा ग्रंथ आहे तो लोकांना सांगा. परंतु जर तुम्ही तुमचं सांगायला लागले की असं वागा, तसं वागा, हे करू नका, ते करू नका, येथे जाऊ नका, तेथे जाऊ नका, लोक ऐकायला तयार नाही. आणि लोकांची मानसिकता तर अशी झालेली आहे की लोकांना ज्या आपल्या जीवनाचं कल्याण करणारं जे आहे ते तत्वज्ञान कोणालाही पाहिजेत नाही. अरे ज्यामुळे आपलं कल्याण होईल ते तत्वज्ञान कोणाला श्रवण करावं असं वाटतं का? कोणालाही श्रवण करावं असं वाटत नाही. अरे कीर्तनाला गर्दी किती असते आणि तमाशाला किती असते? कीर्तनाला 50 आणि तमाशाला 5000, 500 बी नाही 5000, इतका फरक आहे. कीर्तनाला 50 आणि तमाशाला 100 पट लोक शिल्लक असतात. किती? 100 पट. कारण लोकांना कीर्तन ऐकून लोकांचं कल्याण होणार असतं, पण लोकांना कल्याणाचं काही घेणं देणं नाही. लोकांना कशाचं घेणं देणं आहे? तमाशाचं. अरे आज सुद्धा यूट्यूबवर किती लोक वेगळे वेगळे चाळे करतात, हे करतात, ते करतात, त्यांचं लोक ऐकतात, श्रवण करतात, त्यांचे व्हिडिओ पाहतात. आणि जे अध्यात्माचे उपदेशक करणारे आहे, जे ग्रंथ सांगणारे आहे, त्यांचे ऑडियन्स कमी असतात. परंतु
जे ऐकणारे असतात त्यांनाही समाधान त्यातून प्राप्त होतं आणि जे सांगणारा असतो त्यांनाही त्यातून समाधान प्राप्त होतं. अरे एक हास्य सम्राट होता आणि तो दिवसभर लोकांना हसवायचा आणि एक जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाने पाहिलं की तुम्ही खूप लोकांना हसवता, म्हणजे तुमचं जीवन किती चांगलं असेल याचा तसा भास झाला. आणि एक दिवस तो नाटक संपल्यानंतर त्याला भेटायला गेल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणजे तुमच्यासारखा समाधानी व्यक्ती या जगामध्ये मी पाहिला नाही. अरे तुम्ही किती समाधानी आहे, किती लोकांना हसवता. अरे तो म्हणाला, मी हे फक्त पडद्यावरच करू शकतो. पडद्याच्या मागं जर माझ्या जीवनाचा विचार केला तर माझ्या जीवनामध्ये दुःखच आहे. काय आहे? केवळ दुःख आणि दुःखच आहे. तसं पडद्यावर दिसणं वेगळं आणि पडद्याच्या मागे दिसणं वेगळं. परंतु ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यासारखा ग्रंथ, अमृतानुभवासारखा ग्रंथ, गीतेसारखा ग्रंथ, हे सांगणाऱ्यालाही समाधान मिळतं आणि ऐकणाऱ्यालाही समाधान मिळतं. सांगणाऱ्यालाही एक समाधान मिळतं आणि ऐकणाऱ्यालाही एक समाधान मिळतं. म्हणून हा जो अर्जुन आहे हा भाषा पंडिताची करत आहे, पांडित्याची भाषा करत आहे, जाणतेपणाची भाषा करत आहे की मी जाणतो आहे, मी जाणणार आहे, मी या सगळ्या गोष्टीला जाणत आहे, असा हा अर्जुन. म्हणून माऊली म्हणतात, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनविती न सांडसी. अरे एक तर ज्याला जो जाणतो, ज्याला ज्ञान आहे, जो ज्ञानी आहे, त्याने एक गोष्ट केली पाहिजे, त्याने ज्ञानासारखं वागलं पाहिजे. कशासारखं वागलं पाहिजे? ज्ञानासारखं वागलं पाहिजे. पण जाणतेपणा दाखवायचा, ज्ञानासारख्या गोष्टी करायच्या. काय करायच्या? ज्ञानासारख्या गोष्टी करायच्या, पंडितासारख्या गोष्टी करायच्या. आणि माऊली म्हणतात की पंडितासारख्या गोष्टी करतो म्हणजे भगवंत म्हणतात, आणि परी नेनवे त्यानं सांडसी, पण अज्ञान मात्र सोडायला तयार नाही. अज्ञानाच्या गोष्टी सोडत नाहीस. अरे जाणतेपणाच्या गोष्टी करतो आणि अज्ञान मात्र सोडायला तयार नाही. म्हणजे जाणतेपणाच्या कोणत्या गोष्टी करतो की असं होईल, तसं होईल, हे मरतील, ते मरतील, मृत्यूलोकामध्ये त्याच्यानंतर हे माझे जे पूर्वज आहे ते नरकामध्ये जातील. शास्त्राचे प्रमाण तो सांगतो की देवा अशानं असं होतं, देवानं असं होतं, देवानं कुलघात होतो, वर्णसंकर होतो. या सगळ्या गोष्टी तो ज्ञानासारख्या सांगत आहे. कोणाला? देवाला सांगत आहे. आणि देव म्हणता, अरे जाणता म्हणतो आणि नेनवेती न सांडसी, आणि अज्ञान पण सोडत नाही, अज्ञानासारख्या गोष्टी करत आहे. अज्ञानासारख्या गोष्टी कोणत्या? जी गोष्ट कधीही शोक करण्यास योग्य नाही ती अशोच्य गोष्टीविषयी तो शोक करत आहे. काय? जी गोष्ट कधीही शोक करण्यास योग्य नाही त्या अशोच्य गोष्टीविषयी काय करत आहे? शोक करत आहे. अशोच्य गोष्टी कोणती? अरे जे तू समजत आहे की मी यांना मारणार आहे आणि ते मरणारे आहे. बाबा शरीर मरतं, त्यामध्ये असणारा जो शरीरी आहे तो शरीर मरत नाही. केवळ मरतं ते शरीर, त्यामध्ये असणारा शरीर कदापि मरू शकत नाही. मग शरीर जर मरतंय तर शरीर काय एका दिवसामध्ये मेलं नाही. शरीर अनेक दिवसापासून रोज मरत आहे आणि शरीर कधीही मेलेली नाही. शरीर आतापर्यंतही मेले नाही, उद्या पण शरीर मरणार नाही. म्हणून तू जो शोक करत आहे तो योग्य नाही. आणि शिकू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. अरे शिकू, जर एखादा माणसानं आपलं अज्ञान सिद्ध केलं किंवा मग अज्ञानीच आहे, काय की बाबा अज्ञानीच आहे आणि मला तुम्ही सांगा, मला तुम्ही समजवा, मला तुम्ही शिकवा, तर त्याला शिकवलं जाईल. काय केलं जाईल? शिकवलं जाईल. त्याला शिकवणं योग्य हे आहे की जो म्हणत असेल की मला येत नाही, मला तुम्ही शिकवा, तर त्याला शिकवणं काय आहे? योग्य आहे आणि शिकवलंच पाहिजेत. परंतु ज्याला शिकवायचा तोच आपल्याला ज्ञान सांगायला लागला. काय? ज्याला शिकवायचा, अरे सोपान महाराजाला शिकवायला लागले आणि सोपान महाराजच आपल्याला सांगायला लागले, महाराज असं ना असं होतं, तसं तसं होतं, तशान तसं होतं आणि आत्मा मरत नाही. मग आता असं होतं तसं होतं तेच जर आपल्याला सांगायला लागले तर मग सांगणाऱ्याने काय सांगावं? सांगणाऱ्याने काय सांगावं? अरे सांगणाऱ्यानं काय सांगावं? तोच नीती सांगायला लागला तर मग सांगणाऱ्यानं तरी काय सांगावं? त्याचं सांगणं सुद्धा खुंटीत होतं, सांगणं सुद्धा अपुरं पडतं.
आता माऊली उदाहरण देऊन सांगतात, जात्यांधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जात्यांधा लागे पिसे, अरे जो आंधळा आहे, काय आहे, जो आंधळा आहे, केवळ आंधळाच नाही, जन्म अंधा आहे, जन्मापासून आंधळा आहे. आणि या जन्म अंधाला वेड लागला आहे. काय लागला आहे, वेड लागले आहे. आणि जसं वेड लागल्यानंतर तो स्वैरपणे सर्वत्र धावत असतो, त्याप्रमाणे तुझे शहाणपण दिसत आहे. अरे जात्यांधा लागे पिसे, आंधळ्या व्यक्तीला जसं तो पिसा झाल्यानंतर, वेडा झाल्यानंतर तो जसा सैरा धावतो, त्याला समजत नाही इकडे पडावं का तिकडे पडावं, इकडे जावं का तिकडे जावं. त्याचा बुद्धीवरील त्यांचा जो काय म्हणतात त्याला नियंत्रण आहे, बुद्धीवरील त्याचं ती नियंत्रण सुटतं. आणि त्यामुळे अरे वेडा व्यक्ती तुम्ही पाहता का, अरे वेडा व्यक्ती असेल तर तो कुठेही खातो पितो राहतो, त्याला काही त्याचं हे नसतं, घाणीत तो राहतो. त्याला काही असतं का, त्याला संडास केली काय, लघवी केली काय, कपड्यात केली काय, कपड्याच्या बाहेर केली काय, त्याला त्याचा काही फरक पडत नाही. त्याच्या अंगावर आळ्या पडल्या काय, कुत्र्या त्याला चाटलं काय, काहीही फरक पडत नाही. कारण त्याचा बुद्धीवरील नियंत्रण सुटलेलं असतं. आणि बुद्धीवर नियंत्रण सुटल्यामुळे त्याला कळत नाही योग्य काय अयोग्य काय. तसं माऊली म्हणतात की अरे जो मुळातच जन्मांधा आहे, जो जन्मताच आंधळा आहे, आणि असा जन्मताच आंधळा असणाऱ्या व्यक्तीला वेड लागलं. आणि मग ते वेड लागल्यानंतर जसंच तो सैराट पळायला लागला. कसा लागला, सैराट पळायला लागला. जन्मांधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तुझं शहाणपण म्हणजे तुझं जे हे दिसतं ना, हे अशी गोष्ट आहे. कारण तुझं माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं की बाबा ज्या पद्धतीने जसा आंधळ्या व्यक्तीला वेड लागल्यानंतर जसं सैरा वैरा होतो, त्या पद्धतीने तुझी परिस्थिती झाली आहे. जाणता म्हणतो पण नेनवे पण सोडत नाही, अशी परिस्थिती तुझी झाली आहे. पुन्हा माऊली सांगतात, तू आपण पा नेनसी परिया कौरवाती शोचू पासी, हा बहुविस्मय अम्मासी पुढते. माऊली सांगतात की बाबा तू स्वतः कोण आहेस, तू स्वतः कोण आहेस हे जाणत नाहीस. अरे तू स्वतः कोण आहे हे जाणत नाही, पण तू कौरवाबद्दल शोक करत आहेस, हे पाहून मला वारंवार आश्चर्य वाटत आहे. तू स्वतः कोण आहे. अरे माऊली असं म्हणतात, मी कोण आहेसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा आपण विचार केला पाहिजे. अरे माझा परिचय काय आहे, मी कोण आहे ही गोष्ट आपण जाणली पाहिजेत. माझा परिचय काय आहे, मी कोण आहे, राम आहे, श्याम आहे, सकाराम आहे, तुकाराम आहे, काय माझा परिचय, काशीराम आहे, परिचय काय माझा. जर असा विचार केला तर आपला परिचय आपल्याला जाणता आला पाहिजे. अरे आपण ना राम आहे, ना श्याम आहे, ना काशीराम आहे, ना तुकाराम आहे, ना सकाराम आहे. आपण कोण आहे, तो परमात्मा, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधारण अमरूपास, बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. तो परमात्मा स्वरूप आपण आहे. मग आपण जर परमात्मा स्वरूप आहे, आपण जर तो परमात्मा आहे, तर मग स्वतःही आपण परमात्मा स्वरूप आहे आणि जगत सुद्धा परमात्मा स्वरूप आहे. जन नोहे अवघे जनार्दन. मग जर सगळंच परमात्मा स्वरूप आहे आणि सगळंच अविनाशी आहे, तर मग विनाशाचा प्रश्नच कुठे येतो. तसं माऊली सांगतात, म्हणजे भगवंत त्या अर्जुनाला सांगतो, तू आपण पाणी नस. पहिलं स्वतः कोण आहे त्याचा विचार कर. तू स्वतःला कोण आहे हे तुला माहीत नाही, तुझा स्वतःच ठाव ठिकाण नाही. तू स्वतःला त्या देहामासाचा अर्जुन म्हणून बसत आहे. तू काही अर्जुन नाही, या देहामासापासून बनलेला अर्जुन नाही. तू कोण आहे याचा विचार कर. आणि परिया कौरवाती शोचू पाहसी, आणि या कौरवाबद्दल तू शोक करत आहेस. तू पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला जाणत नाहीस आणि या कौरवाबद्दल काय करत आहे, शोक करत आहेस. आणि हा बहुविस्मय अम्मासी पुढती. आणि म्हणून मला याचं आश्चर्य वाटत आहे. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटिके काय. अर्जुना मला सांग,
ही जी काही त्रिभुवन आहे हे तुझ्यापासून निर्माण झालं का? तू याला निर्माण केलं का? तू याचा कर्ता आहे का? का तुझ्या सत्तेने हे सगळं चालतं? हे तुझ्या सत्तेने चालतं का? अरे तू निर्माण केलं आहे का? तुझ्यामुळे त्रिभुवनाचं अस्तित्व आहे का? अरे या अफाट विश्वाची रचना सूत्रबद्ध पद्धतीने केली आहे, हे काय खोटे आहे का? अरे हे जे काही रचना केली आहे, रचना करणारा जो आहे तो भगवंत परब्रह्म परमेश्वर, त्यांनी जी रचना केली आहे ती सूत्रबद्ध पद्धतीने केली आहे. सूत्रबद्ध पद्धतीने म्हणजे काय? अरे जन्म मृत्यू ही एक सूत्रबद्धता आहे. कशी? जन्मल्यानंतर मृत्यू निश्चित आहे. मृत्यू म्हणजे काय? शरीराचा नाश. शरीराचा नाश निश्चित आहे आणि शरीराच्या नाशानंतर पुन्हा नवीन शरीराची प्राप्ती आहे. पुन्हा नवीन शरीर जीर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याचा नाश आहे. पुन्हा दुसऱ्या नवीन शरीराची प्राप्ती आहे. पुन्हा त्या शरीराचा नाश असून पुन्हा नवीन शरीराची प्राप्ती आहे. हे जे चक्र भगवंताने निर्माण केलं आहे, हे कोण केलं? भगवंताने हे निर्माण केलं. तर मग हे मला एक सांग की हे सगळं तू निर्माण केलं आहे का? तुझ्यामुळं झालं आहे का? अरे हे जे सूत्रबद्ध पद्धतीने हे सगळं निर्माण केलं आहे, सगळं निर्माण झालं आहे. म्हणून एक लक्षात ठेव की तुझ्यामुळे या त्रिभुवनाचं अस्तित्व नाही आहे. म्हणून हे जे सूत्रबद्धपणे हे तयार झाले हे काही खोटं आहे का? पुन्हा माऊली सांगतात, एथ समोर तू एक आथी तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. अरे या विश्वाला चालवणारा सर्वज्ञानी महान देव आहे आणि त्यापासून पंचमहाभूते निर्माण झाली आहे. आणि पंचमहाभूते प्राणी मात्र निर्माण होत असतात. हे जाणून साधू संत काय खोटे आहे काय? अरे साधू संतांना माहिती आहे की ही जी काही सृष्टी आहे, सृष्टी कशापासून निर्माण झाली आहे? तर भगवंतापासून निर्माण झाली. असं म्हणतात, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होती पाही, कान्होबा तेरे तेरे तेरे. पहिलं कुठंच काही नव्हतं. हे सगळं विश्व हे भगवंताने निर्माण केलं. आणि निर्माण केलं, एकदाच भगवंताने रचना करून टाकली, एकदाच सगळा सिद्धांत मांडून टाकला. अरे जसं तुम्ही आता एखाद्या लॅपटॉपमध्ये असेल, एखाद्या कॅम्प्युटरमध्ये असेल, प्रोग्राम सेट करता आणि प्रोग्राम सेट केल्यानंतर तो प्रोग्राम त्या पद्धतीने चालतो. अरे जसं तुम्ही आता शेतामध्ये जाता आणि शेतामध्ये जाऊन काय करता की टाईम लावून देता की 4 वाजता मोटर सुरू झाली पाहिजे, तर बरोबर ती 4 वाजता मोटर चालू होऊन जाते. होती की नाही? 4 वाजले की मोटर चालू होऊन जाते. अरे मोबाईलमध्ये तुम्ही अलाराम लावता, तर रोज त्या दिवशी त्या वेळेला तो अलाराम वाजतो. 5 वाजताचा अलाराम लावला सकाळचा, तर रोज 5 वाजता तो वाजणार आहे. एकदाच सगळं सेट केल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यात बदल करायचं काम आहे का? नाही. तसं भगवंताने एकदाच ही सूत्रबद्धपणे ही विश्वरचना केली आहे आणि त्यामुळे पुन्हा त्यात काही बदल करायचं काम नाही. जन्मने आणि मृत्यू, जन्म मृत्यू जे काही आहे ते चालतच राहणार आहे. ते चालत जो जन्माला येणार आहे तो मरणार आहे आणि जो मरणार आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे. मरणार म्हणजे काय? मरणार या शब्दानं तुम्ही या शरीर धरा, कारण हा जो काही पंचमहाभूतापासून तयार झालेला जो देह आहे तो धरा. मरणारा म्हणजे काही आत्मा मरत नाही, शरीरही मरत नाही. म्हणून साधू संत जे म्हणतात हे काही खोटं आहे का? हो का सांप्रदायसे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे ने काय. अरे पुन्हा सांगतात की आज यामध्ये काही बदल झाला तर विश्वातील जन्म मरणाचे चक्र तू निर्माण केले आहेस का? अरे आज यामध्ये काही बदल झाला आहे काय? यामध्ये काही बदल झाला आहे का? आज सुद्धा तेच चालू आहे. जन्मने आणि मरणे 5000 वर्षापूर्वी सुद्धा तेच चालू होतं. जन्म मृत्यू, जन्माला यायचा मरायचा, जन्माला यायचा मरायचा, आणि आज सुद्धा तेच चालू आहे का? असं झालं सुपेश की एखादा जन्माला आला आणि तो मेलाच नाही. तुमच्या गावामध्ये आहे का असा एखादा? दाखवून द्या की एखादा जन्माला आला आणि मेलाच नाही. अरे असं म्हणतात की एका बाईचा मुलगा वारला आणि बाईचा मुलगा वारल्यानंतर जे गौतम बुद्ध त्या ठिकाणी होते
ती बाई आक्रोश करू लागली, बुद्धाकडे गेली. बुद्धाकडे गेल्यानंतर बुद्धांनी तिला सांगितलं, बाईला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण बाई ऐकत नव्हती. बाई म्हणाली, माझा मुलगा जिवंत करा. आता साधू संतांवर लोकांचा विश्वास असतो. लोकांना असं वाटतं की साधू संतांच्या आशीर्वादाने होईल कदाचित जिवंत. आणि म्हणून बुद्ध म्हणाले, बाई तुझा जर मुलगा जिवंत करायचा असेल तर एक गोष्ट करावी लागेल. एखादी गोष्ट जर अशी सरळ समजत नसेल तर ती थोडी अशी सांगावं लागते, आहे की नाही, वाकडी सांगावी लागते. तर सांगितलं, बाबा तुला जर तुझा मुलगा जिवंत करायचा असेल तर तू काय कर की ज्या घरात आजपर्यंत कोणीच मेलेलं नाही त्या घरचे तांदूळ घेऊन ये, आणि ते तांदूळ आणल्यानंतर मी तुझा मुलगा जिवंत करून दाखवते. ती गावामध्ये गेली, प्रत्येक घरी गेली, आणि प्रत्येक घरी विचारलं, तुमच्या घरातला आजपर्यंत कोणी मेलं आहे का? ते म्हणे, हा मेले आहे. गावात एक सुद्धा घर तिला मिळालं नाही. मग बुद्धाने तेच सांगितलं, जो जन्माला येतो तो मरणारच आहे. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण सुद्धा निश्चित आहे. त्याच्यामुळे सगळ्यात सत्य गोष्ट जर काय असेल तर जन्माला येणं ही गोष्ट सत्य नाही. सगळ्यात सत्य गोष्ट हीच आहे की जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू. काय या जगामध्ये, अरे जन्माला तर तुम्ही तुमच्या कर्माने येतच राहणार आहे, पण जन्माला आल्यानंतर सगळ्यात सत्य गोष्ट कोणती असेल ज्यामध्ये कधीच बदल झाला नाही आणि कधीच बदल होणार नाही, ती म्हणजे मृत्यू. मृत्यूपासून आजपर्यंत कोणाचीही सुटका होऊ शकली नाही. म्हणून तू यामध्ये बदल करू शकतोस. काय काय अरे विश्वातील जन्म होण्याचं चक्र तू निर्माण केलंस आहे का? की तुझ्या इच्छेनं या कौरवाले तू जर नाही मारलं समजा तर हे सगळे जिवंतच राहतील, मरणारच नाही असं तर नाही ना. तर तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन. माऊली ते सांगतात की किंवा तूच मारणारा आहेस आणि बाकी सर्व लोक मरणारे आहेस, असा जो भ्रम तुझ्या चित्तात येऊन देशील. पण काय सांगतात की तू भ्रमले पण अहंकृती यासी घातून धरसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन. अरे अहंकारामुळे झालेल्या भ्रमान तू कौरवाचा नाश करवायचा नाही असे मानत आणले आहे, तरी ते चिरंजीव होतील का? अरे तू जे म्हणतो आहे अहंकारामुळे की मी या कौरवाला मारणार नाही, या कौरवाचा नाश करणार नाही, मग मला अर्जुना हे सांग की तू जर यांचा नाश केला नाही तर हे सगळे काय होतील? चिरंतन, म्हणजे चिरंजीव होतील का? जे मरणारच नाही कदाचित, त्यांना मरणच येणार नाही असं होईल का? अरे तू जरी यांना मारलं नाही तरी सुद्धा हे मरणारच आहे, बरोबर आहे का नाही? तू जरी या कौरवाला मारलं नाही तरी हे कौरव मरणारच आहे. म्हणून तुला जर असं वाटत असेल की मी यांना जर मारलं नाही, मी यांचा नाश केला नाही तर हे मरणार नाही, हा तुझा भ्रम आहे. तू भ्रमले पण अहंकृती यासी घातून धरसी चित्ती तरी सांग काय हे होती चिरंतन. आणि की तू एक वधिता आणि हे सकळ लोक मरता ऐसी भ्रांती जने चित्ता एवदिसी. सांगतात की बाबा तूच एक काय आहे? मारणारा आहे, बाकी सर्व लोक मरणारे आहे, असा जो भ्रम तुझ्या चित्तात येऊ देशील, पण तसे करू नको. अरे तू एक सर्वांना मारणार आहे, काय तूच यांना मारणारा आहे, तूच या सगळ्यांना मारणारा आहेस आणि बाकी सगळे लोक मरणारे आहे असा भ्रम तुझ्या चित्तात आहे. अरे अर्जुनाला काय वाटतं की हे सगळे माझे जे काही गुरु द्रोणाचार्य असतील, भीष्म पितामह असतील, त्यानंतर आणखीन जे कौरव असतील, ह्या सगळ्यांना मी कसं मारू? मग अर्जुनाने कधी असा विचार केला का की हे सुद्धा मला मारू शकतील म्हणून? अरे जर समजा भीष्म पितामहाने ठरवलं तर त्याने अर्जुनाला जर मारलं तर मग काय राहिलं? काहीच राहिलं नाही ना. यालाच असं वाटतं की मी या सगळ्यांना मारणार आहे म्हणून हे जे काही तुझ्या ठिकाणी देव म्हणतात की हे जे तुझ्या ठिकाणी जे हा जो काही अहंकार आहे, एक पद्धतीने अहंकृती आहे, ती मात्र योग्य नाही. अरे अनादिसिद्ध हे आगवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे. सांगे मज अनादिसिद्ध आघवे, हे जे आहे अनादी काळापासून स्वभावता चालत आलेलं आहे आणि स्वभावता हे सगळं नष्ट होतं, अनादी काळापासून असेच चालत आलं आहे. मग तू शोक का करत आहेस हे मला सांग. अरे आज जरी मारलं नाही तू त्यांना, ती उद्या मरणारच आहे. काय
आज जरी तू त्यांना मारलं नाही तरी उद्या ते जिवंत राहणार आहे का? मरणारच. हे अनादी काळापासून चालू आहे. मग अनादी काळापासून हे सगळं चालू आहे तर तू शोक का करीत आहेस? परी मूर्खपणा नेनसी न चिंतावेती चिंतसी, आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती. अरे हा मूर्खपणा तू करत आहे का? मूर्खपण नेनसी. अरे ज्या गोष्टी तुला समजत नाही, काय ज्या गोष्टी अज्ञानामुळे तुला समजत नाही, ज्यांची चिंता करू नये त्याची तू काय करत आहे? चिंता करत आहे. आणि उलट आम्हाला नीती सांगत आहे, आम्हाला ज्ञान सांगत आहे की नाही? अरे एखादा अज्ञानी आहे, त्यालाच त्यातलं काही माहिती नाही आणि तोच आपल्याला सांगायला लागला आणि आपल्याला त्यातली सगळ्या गोष्टी माहिती आहे. एखाद्याला सगळं कॅम्प्युटरमधलं माहिती आहे आणि आपल्यासारखा मनुष्य गेला की नाही कॅम्प्युटरमध्ये असं करा, तसं करा, हे करा, ते करा. अरे बाबा तुला कॅम्प्युटर चालवता येतं का? म्हणे नाही. मग कशाला सांगू राहिला? अरे जर तुला येतच नाही तर तू कशाला सांगू लागला? तर त्या पद्धतीने मूर्खपणे नसी न चिंतावेती चिंतसी, आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती. अरे पुन्हा माऊली म्हणतात, देखे विवेकी जे होते ते दोहिती न शोचे दे, जे होय जाये भ्रांती म्हणून या. विवेकी पुरुष जे असतात ते दोहीतही शोचत नाही. म्हणजे दोही म्हणजे कोणते? जन्म मृत्यू. या जन्म मृत्यूमध्येही ते भानगडीत पडत नाही. त्यांना माहिती आहे जन्म झाला म्हणजे मृत्यू आहेच आणि मृत्यू झाला म्हणजे पुन्हा जन्म आहेच, म्हणून ते याच्याविषयी शोक करत नाही. अशा पद्धतीने फार सुंदर ओव्या आज आपण चिंतनामध्ये घेतल्या. आता उद्या या दुसऱ्या अध्यायातील 12व्या क्रमांकाच्या श्लोकापासून आपण प्रारंभ करणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.